नमस्कार मित्रांनो, मास्टर आर एस या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण EPF संबंधित माहिती पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही कधी EPF पोर्टल लॉगिंग करतावेळी पासवर्ड जर चुकीचा येत असेल तर तुम्ही पासवर्ड फॉरगेट करताय. अशावेळी जेव्हा पासवर्ड आपण फॉरगेट करतो तेव्हा कधीकधी एक असा आपल्याला एरर येतो, द अबव इन्फॉर्मेशन provided is not matching with the information available in the system, kindly contact to employer. बरोबर. तर आपण गडबडून जातो. तर हा पण आपण प्रॉब्लेम आज सॉल्व करणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. EPF पोर्टल आपण ओपन करतोय. साईटवर लोड असल्यामुळं साईट ओपन व्हायला जरा उशीर लागतोय. चॅनेलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. पेज ओपन झालेला आहे. पुढची प्रोसेस सुरू करतोय आपण. तर अशा प्रकारे इंटरफेस येतोय. अजूनही मला तरी वाटतंय पूर्ण लाईन कंप्लीट नाही झाली. चला तर आपण आता आपल्याला पासवर्ड दुसरा ठेवायचा आहे. फॉरगेट पासवर्ड करूया. नेटवर्कमुळे आपली व्हिडिओ मोठी होत आहे, पण आज आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. हा सुद्धा पेज ओपन झालेला आहे. फॉरगेट पासवर्डला क्लिक केल्यानंतर आपल्याला UN नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. तो येईलच. पेज ओपन झालेला आहे. हे पहा, UN नंबर आता मी टाकतो इथे. UN नंबर आणि कॅप्चा कोड जसा आहे तसाच टाका. चुकीचा असलं तर पुन्हा मग टाकावं लागेल. सबमिटवर क्लिक करतो आहे. हा पुढचा पेज ओपन होईल. पुढचा पेज ओपन झाल्यानंतर चला तर पुढचा पेज काही सेकंदात ओपन होईलच. चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की खूपच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. आणि हा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व करणार आहोत. कुठे जायची गरज नाही. तुम्हाला मोबाईलमध्येच किंवा तुमच्या लॅपटॉपमध्येच तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. फक्त ज्या स्टेप आहेत त्या पाहायच्या आहेत व्यवस्थित. चला तर पुढचा पेज पण ओपन होतो आहे. ह्या प्रॉब्लेमला आपण पहिले काय करायचो, याआधी आपण PF ऑफिसला जायचो किंवा आपल्या कंपनीकडे जे HR टीम असते त्यांच्याकडे आपण हा प्रॉब्लेम सांगायचा. पण आता आपण घरीच करू शकतो. आता इथे तुम्हाला नेम टाकायचं आहे. जे आधार कार्डवर नेम असेल ते तुम्ही टाकला असेल इथे, बरोबर.
डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ जी असेल तीच टाका, चुकीची काही टाकू नका. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. नंतर मग व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर पुढचा पेज आता ओपन होईल. पाहूया होतो का नाही. नेटवर्क इश्यू ते एरर आहे ते भरपूर. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. आता यानंतर आपली जर माहिती ओके असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. पण माहिती जर चुकीची असेल तर काय होईल, आपल्याला एरर येईल. ज्या आपण व्हिडिओची वाट पाहतो तो ज्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत तो आता काही मिनटात पुढच्या वेळामध्ये आपण तो सॉल्व करणार आहोत घरी बसूनच. चला तर पुढचा पेज ओपन होतो आहे. खूपच स्लो. बॅड नेटवर्क. व्हिडिओ आपला खूप मोठा होतो आहे. हां तर पाहू शकता तुम्ही इथे तो एरर आलेला आहे. द अबव इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज नॉट मॅचिंग विथ द इन्फॉर्मेशन अवेलेबल इन द सिस्टम. काइंडली कॉन्टॅक्ट टू एम्प्लॉयर. बरोबर. तर आता अशावेळी काय करायचं तुम्हाला, अशावेळी तुम्हाला एक नवीन पेज ओपन करायचं आहे, नवीन साईट ओपन करायची. सर्च करायचं आहे IW पोर्टल. IW पोर्टल सर्च केल्यानंतर लगेच तुम्हाला एक तिथे साईट दिसेल दुसऱ्या लगेच ओपन झाल्यानंतर ती ओपन करा. ओपन केल्यानंतर असा एक इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथे दिसतंय युजर ID पासवर्ड कॅप्चा सगळं काही दिसतंय. तर तुम्हाला तिथे काहीच करायचं नाही. तेव्हा मी झूम करतो आहे. ॲप्लिकेशन फॉर COC इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो UN नंबर आहे तो टाकायचा आहे. पहा 1003 त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाका जो असेल तो. आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. कॅप्चा कोड आपला चुकीचा आला आहे असं वाटतं मला. हा चुकीचा आहे. चला तर मग पुढचा पेज ओपन झालेला आहे. बघा UN नंबर टाकलेला आहे आणि सिलेक्ट मेंबर ID. मग आपल्याला मेंबर ID आपला सिलेक्ट करा. शेवटचा जो मेंबर ID असेल तो तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढचा पेज ओपन झालेला आहे. तिथे तुमचं नाव, UN नंबर, डेट ऑफ बर्थ लक्षात घ्या. नाव चेक करा. जे नाव असेल ते लिहून घ्या कुठेतरी आणि डेट ऑफ बर्थ. तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला आता कुठे टाकायची आहे, तुम्हाला इथे टाकायची आहे. तुमची ही माहिती आधार कार्डची ती चुकीची आहे म्हणून तुम्हाला जी त्या पेजवर आपण माहिती पाहिली तीच आपल्याला काय करायची, इथे टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ जी टाकायची आहे. आता पाहिजे मी पुन्हा व्हेरीफायवर क्लिक करतो आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर हा प्रॉब्लेम आपला आता सॉल्व होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. व्हिडिओ मोठा होतो आहे, काही हरकत नाही नेटवर्क इश्यूमुळं, पण आपला प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. आणि प्रॉब्लेम पाहूया. नेटवर्क इश्यू दाखवतो आहे, पाऊस पण खूप पडतो आहे, तुम्ही पाहू शकताय. बस एका क्लिकवर थोडा काही वेळात आपला पेज हा प्रॉब्लेम आपला सॉल्व होणार आहे. नेटवर्क इश्यू
काही हरकत नाही. काही सेकंदात आपला पेज हा ओपन होईल आणि पेज ओपन झालेला आहे. पहा, तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झालेला आहे. आपण त्या IW पोर्टलवर आपण जेव्हा चेक केलं तिथे आपण जे नाव पाहिलं तिथे नाव वेगळं होतं आणि आधार कार्डवर वेगळं. हे का होतं आहे, कशामुळं असा प्रॉब्लेम होतो आहे की आपण जेव्हा आपल्या कंपनीला आपला डॉक्युमेंट देतो तर तिथे गडबड होते किंवा आपणच कधी आधार कार्डवर काही चेंजेस करतो, त्याच्यामुळे दोन्ही ज्या आपल्या डिटेल्स आहेत त्या चुकीच्या जातात. बरोबर. तर आधार कार्ड आणि त्या एम्प्लॉयरची जी आपली EPF ज्या ऑफिसमध्ये जी डिटेल्स असते ती व्यवस्थित पाहिजे, तीच आधार कार्डवर हवी असते. बरोबर. त्याला तर प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे. आता इथे काय करायचं, तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचं आहे आणि ते आधार नंबर टाकायचं आहे. तर हे पण दाखवतो तुम्हाला पुढचं. कॅप्चा कोड टाका जसा असेल तसा. डॉक्युमेंट्समध्ये काय दिलं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग व्हेरीफायरवर क्लिक करायचं. पहा, आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. म्हणजे आता हे ऑनलाईन काम आपण PF ऑफिसमध्ये पहिले व्हायचं, पण आता हा प्रॉब्लेम पण आता इकडं आपण ऑनलाईन करू शकतो आहे सॉल्व. म्हणजे आपला टाईम वाचतो याच्यामध्ये. आता पुन्हा नेटवर्क इश्यू. काही सेकंदात आपला पेज ओपन होईलच. पाऊस पण कमी झालेला आहे. जी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित टाकायची आहे. व्यवस्थित टाकल्यानंतरच पुढचे पेज तुम्हाला ओपन होतील. चुकीची टाकली तर पेज ओपन होणारच नाहीत. आपण आता डॉक्युमेंट्स याच्यामध्ये चुकीचे टाकलेले आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. याच्यानंतर तुम्हाला पुढची डिटेल्स येईल, मोबाईल नंबर्स वगैरे. म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झालेला आहे. इथे तुम्ही व्यवस्थित टाका डिटेल्स. पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच, म्हणजे हा जो इश्यू आहे तो तुमचा सॉल्व मी करून दाखवलेला आहे. तर माहिती कशी वाटली? नेटवर्कमुळे जरा आपला व्हिडिओ लॉंग झालेला आहे. तर इतर ही लिंक आहे व्हिडिओची, ती शेअर करा. चॅनेलला लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.